गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह पुणे शहरातील तापमान जे आहे ते घसरताना पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात थंडी आहे ती पडताना पाहायला मिळते आणि ह्याच थंडीचा सुखद अनुभव घेण्यासाठी पुणेकर रोज सकाळी मोठ्या संख्येने बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। खरं तर आता मी पुण्यातील एका उद्यानात आहे आणि या ठिकाणी सर्वच वयोगटातील नागरिक या थंडीचा आनंद घेण्यासाठी आणि या थंडीमध्ये व्यायाम करण्यासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळते। खरं तर ज्येष्ठ नागरिक देखील या थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसतायत आणि शहरातील तापमानाचा पारा जो आहे तो 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला सकाळी पाहायला मिळते। त्यामुळे हा थंडीचा मोठा सुखद अनुभव आहे आणि थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे हीच थंडी पुढील 2 ते 3 महिने राहणार असल्याचा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतो। त्यामुळे आता पुणेकरांना पुढील 2 ते 3 महिने अशीच सुखद अनुभव आणि सुखद गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे। आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी, व्यायाम करण्यासाठी, विविध ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी लवकर सकाळी बाहेर पडतायत आणि हा जी सुखद जी गुलाबी थंडी आहे ही थंडी अनुभवत आहेत। ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या थंडीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतायत आणि मोठी गर्दी या ठिकाणी व्यायामाला आणि मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।